शेतकरी मित्रांनो, आज आपण बघत आहात इथं सिलेक्शन बलदेव 47 या व्हरायटीमध्ये आज आपण आलो आहोत आणि परिपूर्ण ही व्हरायटी जी आहे ही कापणीसाठी तयार झाली आहे. परंतु सध्या कापणीची गडबड असल्यामुळे कापणारे जे गुत्तेदार आहेत, जे व्यक्ती आहेत, त्यांची टोळी यायला तयार नाही. कारण सर्वांची कापणी एकदा झाल्यामुळं आणि आज कमीत कमी ही व्हरायटी वाळून साधारण 15 दिवस झालेत. अजून कुठेही आपल्याला शेंग फुटलेली दिसत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आपल्याला असं वातावरण नाही की कुठं दाना फुटला, खाली पडला किंवा शेंग टरफल आहे फुटलेलं, असं कुठं दिसत नाही आपल्याला. कारण ही व्हरायटी भरपूर ब्रँचेस करणारी व्हरायटी आहे आणि विशेष म्हणजे ही व्हरायटी आपण 1.5 फुटांनी पेरलेली आहे आणि एवढी दाट पेरली आहे. आपण इथं बघू शकता, हे बघा, आणि एवढी दाट पेरूनसुद्धा आणि माल कसा आहे बघा, आपण एकदम जबरदस्त माल आहे. हे बघा, सिलेक्शन बलदेव 47 या व्हरायटीच्या प्लॉटमध्ये आज आपण आलो आहोत आणि कापणीसाठी तयार आहे. भरपूर माल आहे. शेंड्याला 4-4 दाण्याच्या शेंगा आहे, 3-3 दाण्याच्या पण आहे. हे बघा कशा प्रकारे माल ठ्यासून भरला आहे. हे बघा, कुठली शेंग तडकत नाही, फुटत नाही. सध्या अजूनही ही 15 दिवस राहू शकते, म्हणजे 1 महिना तग धरू शकते ही व्हरायटी. तर त्यासाठी या व्हरायटीचे ॲव्हरेज पण पेरणीला यावर्षी फक्त आपण 20 किलो टाकलेला आहे एकरी. तर 1 एकरमध्ये किती उत्पादन होईल हे पेरणीला आपण 13, 14, 16पर्यंत गेलो आहोत पेरणीला यावर्षी. आणि हा प्लॉट राहिला आहे काढायचा. आता टोकन पद्धतीचा राहिलेले आहेत, तिकडं काही ते पण प्लॉट बघूया आपण. तर अशा प्रकारे इथं एक खताची गोणी DAPची, बाकी कुठलंही खत नाही. आणि पहिली फवारणी क्लोरोपायरिफॉस M45 30 ग्राम 30 मिली 15 लिटर पाण्यात टाकून, नंतर 3 फवारण्या कोराजेनच्या, बाकी काहीही दिलेलं नाही. एवढं करूनसुद्धा या व्हरायटीपासून चांगलं उत्पादन आपल्याला येण्याची शक्यता आहे. फक्त शेंगा दिसत आहे आणि त्याही बेगड्यासारख्या एकदम जबरदस्त शेंगा आहेत. भरगच्च माल आपल्याला इथं दिसत आहे आणि भरपूर उत्पादन यापासून मिळणार यात शंकाच नाही.